नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे कसं झोपायला पाहिजे. तर बरेचसे आजार जे आपले आहेत ते आपल्या झोपण्याच्या सवयीशी रिलेटेड आहे. म्हणजे जर तुमची झोपण्याची सवय योग्य नसेल तर तुम्हाला हे आजार होतात. उदाहरणार्थ लकवा असेल, अटॅकचा सुद्धा धोका असतो जर तुम्ही व्यवस्थित नाही झोपले. पॅरालिसिसचा चमक भरणे, पुन्हा नस दबणे यासारखे भयानक आजार आपल्याला आपल्या झोपण्याच्या सवयीमुळे होत असतात. तर आपण कसं झोपलं पाहिजे यालाही काही नियम आहेत, आणि या झोपण्याच्या सवयीमुळे आपली झोपण्याची सवय व्यवस्थित नसल्यामुळेच आपल्याला बरेचसे आजार होत असतात. आपण कोणत्या दिशेला झोपलं पाहिजे हे शास्त्राने सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. शास्त्राचा आणि विज्ञानाचा खूप जवळचा संबंध आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या पूर्वेकडे डोकं करून आणि पश्चिमेकडे पाय करून झोपावं, किंवा दक्षिणेकडे डोकं करून आणि उत्तरेकडे पाय करून झोपावं. उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण शास्त्रामध्ये उत्तरेला मृत्यूची दिशा म्हटलेलं आहे. तर याचं सायंटिफिक रिझन पण तसंच आहे. आपली पृथ्वी एक स्वतः लोहचुंबक आहे, आणि आपल्या पृथ्वीवर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल अशा पद्धतीचे दोन पोल आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी चुंबकासारखं गुरुत्वाकर्षण आहे. आपलं शरीर सुद्धा एक पोल आहे, म्हणजे एक लोह चुंबक आहे. आपलं जे डोकं आहे तो उत्तर पोल आहे, म्हणजे उत्तर ध्रुव आहे, आणि पाय जे आहेत ते आपलं दक्षिण ध्रुव आहे. जेव्हा आपण डोकं उत्तरेकडे करून झोपतो तेव्हा आपल्या डोक्याचा उत्तर ध्रुव आणि पृथ्वीचा उत्तर ध्रुव रिफ्लेक्शन होतं. म्हणजे दोन चुंबक, सारखे चुंबक जर आपण नॉर्थ जवळ आणले तर ते बाजूला फेकले जातात एकमेकापासून. त्याच पद्धतीने आपल्या डोक्यावर सुद्धा उत्तरेकडे तोंड करून झोपल्यामुळे आपल्या डोक्यावर सुद्धा प्रेशर निर्माण होतं. म्हणजे डोक्यावर रिफ्लेक्शन फोर्स तयार होतो, आणि आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते व्यवस्थित राहत नाही. डोक्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही. म्हणून आपल्याला उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नाही. त्यामुळे उत्तरेकडे डोकं करून झोपल्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव, चिडचिडेपणा, ब्लड प्रेशर व्यवस्थित नसल्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा आपल्याला होऊ शकतो. उत्तरेकडे आपल्याला डोकं करून कधी झोपायचं नाहीये. एकतर पश्चिमेकडे पाय करून झोपा किंवा उत्तरेकडे पाय करून झोपा. अन्न पचन होण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणत्या पद्धतीने झोपलं पाहिजे. बऱ्याच जणांना गॅस, ऍसिडिटी, पोट साफ न होणे, पोट फुगून येणे अशा समस्या असतात. हे आपल्या झोपण्याच्या सवयीशी सुद्धा ह्या रिलेटेड आहेत. म्हणजे खाल्लेलं अन्न जर आपल्याला पचत नसेल तर या अशा समस्या होतात. तर एक पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे संध्याकाळचं जेवण केल्यानंतर 1 तास आपल्याला झोपायचं नाहीये. आणि त्यानंतर झोपत असताना जर तुम्ही एक अंगावर झोपत असाल तर उजव्या अंगावर बिलकुल झोपायचं नाहीये, डाव्या अंगावर झोपायचं आहे. जर तुम्ही डाव्या अंगावर झोपले तर आपली जठर आणि जे आपल्या शरीरामधला पॅन्क्रियाज आहे त्याची योग्य स्थिती निर्माण होते. आपलं पित्ताशय पण एक चांगल्या लेवलमध्ये येतं, आणि त्यामुळे पचनाचा जो वेग आहे तो आपल्या चांगल्या पद्धतीनं राहतो. आपल्या शरीरामधला हार्मोन सिक्रेशन पण व्यवस्थित होतं, आणि आपलं अन्न पचलं जातं. त्यामुळे जी गॅस होण्याची समस्या आहे, पोट दुखण्याची समस्या आहे ती पण निघून जाते. तर झोपताना तुम्ही डाव्या अंगावर झोपलं पाहिजे. खूप मोठी उशी घ्यायची सवय असते, फार मोठी उशी घेतात ते. तर नॉर्मली उशी घेऊच नाही. पण जर तुम्हाला एका अंगावर झोपायची सवय असेल आणि तुम्ही जर एका अंगावर झोपत असाल तर डाव्या अंगावर झोपायचं आहे. आणि डाव्या अंगावर झोपताना जर तुम्ही उशी वापरणार असाल तर जी आपली मान आहे ती अशी जास्त वाकडी होऊ नये, किंवा अशी पण जास्त वाकडी होऊ नये, अशी सरळ राहील. एवढी अशी 3 बोटाची उशी आपल्या डोक्याखाली, आपण 3 बोट जाडीची उशी आपल्या डोक्याखाली आपण घेऊ शकतो. त्यापेक्षा जाडीची उशी आपण वापरायची नाही. जर तुम्ही असं केलं नाही तर याने तुम्हाला या मानेचा त्रास होऊ शकतो. मानेची शिर भरून येऊ शकते, मानेची नस पण दबली जाऊ शकते. म्हणून जास्त मोठी उशी वापरायची नाही. ज्याला मणक्याचा त्रास आहे, आता बऱ्याच जणांना मणक्याचे त्रास असतात, मणक्यामध्ये गॅप पडलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात. आणि हे त्रास जर असेल तर कृपया तुम्ही गादीवर झोपू नका. बऱ्याच जणांना गादीवर झोपल्याशिवाय झोप लागत नाही, पण त्याला इलाज नाही. जर तुम्हाला मणक्याचा त्रास असेल तर गादीवर झोपू नका. मऊ असं प्रकारचं तुम्ही एक कपडा घ्या, चादर घ्या, गोधडी घ्या, काय तुम्हाला वाटेल ते घ्या. थोडंसं कमी जाडीचं असलं पाहिजे, गादीसारखं नको.
आणि ते खाली फरशीवर टाकून खाली फरशीवर झोपा. जर तुम्ही असं केलं तर काही दिवसामध्ये तुमचा मणक्याचा त्रास आपोआप कमी झालेला तुम्हाला दिसेल. झोपताना सरळ झोपा, सरळ. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी तर पूर्वेकडे तोंड करूनच झोपावं, त्यांनी दुसरीकडे तोंड करून झोपू नये. पण ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, म्हणजे काही जणांना लो बीपीचा पण त्रास असतो, त्यांनी झोपताना डोक्याखाली उशी घेऊन झोपायचं नाहीये, तर पायाखाली उशी घेऊन झोपायचं आहे. आपल्या पायाखाली उशी घेऊन जर तुम्ही झोपले तर तुमचा जो लो बीपीचा त्रास आहे तो हळूहळू कमी होऊन जाईल. तर तुम्ही किती वेळ झोपता याला जास्त महत्व नाही, तर कसे झोपता, किती गाढ झोपता याला महत्व आहे. म्हणजे तुम्ही 12 तास झोप घेत असाल त्याला काय अर्थ नाही, पण तुम्ही 4 तास झोप घेत असाल आणि ती जर तुम्हाला झोप गाढ लागत असेल, म्हणजे पूर्णपणे झोपलेले असाल तुम्ही, तर तुमची 4 तासामध्ये सुद्धा पूर्णपणे झोप होते. तुम्हाला 12 तास 8 तास झोपायची गरज नाही. तर झोपताना मनामधले विचार पूर्ण काढून टाका, तुम्हाला शांत झोप लागेल. अशा पद्धतीने जर आपण झोपलो तर आपले बरेचसे आजार जे आहेत ते पूर्णपणे निघून जातील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.